मंदिर मशीद वादावरती सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरती चर्चा सुरू झाली होती। आता संघाच्या पांचजन्य मुखपत्रातनं याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय। पांचजन्यमधनं मोहन भागवत यांच्या भूमिकेची पाठराखण करण्यात आली आहे। भागवत यांनी मंदिरं आणि त्यांच्याशी संबंधित मुद्दे राजकारणापेक्षा समजून घेण्याची आणि अतिसंवेदनशीलतेने विचार करण्याची गरज अधोरेखित केली। मंदिरांचा दिवसेंदिवस होणारा शोध आणि रस्त्यावरती ओसाड पडलेल्या मंदिरांची कोणतीही दखल न घेण्याच्या प्रवृत्तीकडे समाज म्हणून आपण कसं पाहावं हे भागवतांनी सांगितलं आणि पांचजन्यमधनं भागवतांच्या भूमिकेचं समर्थन करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय माहिती या सगळ्याबद्दल? पांचजन्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र मानलं जातं आणि त्यामध्ये आज संपादकीयमध्ये ज्या पद्धतीने मोहन भागवत जे सरसंघचालक आहे त्यांनी जी भूमिका पुण्यामध्ये व्यक्त केली होती त्या भूमिकेत त्यांनी समर्थन केलं। त्यांनी म्हटलंय की राजकीय स्वार्थासाठी मंदिराचा प्रचार जे करत आहे आणि स्वतःला आता ते हिंदू विचारवंत म्हणून सादर करत आहे अशा लोकांपासून वाचून राहण्याची गरज आहे। त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की खास करून यामध्ये त्यांनी 5 प्रमुख मुद्दे मांडलेले आहेत। त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की देशामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली याच्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज आहे आणि सगळ्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची गरज आहे आणि प्रत्येक प्रश्न हा समंजसपणे हाताळण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं। त्यांनी हेही म्हटलं आहे की ज्या पद्धतीने सामाजिकदृष्ट्या बुद्धिमान जे लोक आहेत ते देखील मीडियाचा समाजाचा गैरफायदा घेतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्या पद्धतीने मंदिर आणि मस्जिद असा वाद निर्माण केला जातो त्याचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केला जातो हे अतिशय चिंताजनक आहे असं त्यांनी म्हटलं होतं। राजकीय भांडणं आणि वैयक्तिक गौरव हे वाद टाळले पाहिजे आणि भागवतांनी स्पष्ट केलं आहे की सामाजिक जाणीवा निर्माण करण्याची आता काळाची गरज आहे। इतिहासाच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी आपण प्रथमतः सांस्कृतिक मूल्य जपावे आणि समाजात एक प्रकारे एकोपा राहावा आणि सौहार्दाची भावना राहावी यासाठी त्यांनी हे जे मुद्दे मांडले होते त्यांनी त्या भाषणामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रकारे पांचजन्य संपूर्ण या मुद्द्यांचं पाठराखण केलेली आहे। पण दुसरीकडे जर बघितलं आपण तर त्यामध्ये दुसरं जे इंग्रज जे मुखपत्र आहे त्याच्यामध्ये या संदर्भात वेगळी मतं असल्याची स्पष्ट झालेलं आहे। प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।